8 दिवस पोलिसांना गुंगारा देणारा एमडी ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंड जमीर शेख अखेर जेरबंद। अहिल्यानगर शहरातील बहुचर्चित एमडी ड्रग्ज प्रकरणात तोफखाना पोलिसांना मोठे यश मिळाले असून गेल्या 8 दिवसापासून फरार असलेला आणि या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार मानला जाणारा जमीर नसीर शेख राहणार मुकुंदनगर याला अखेर तोफखाना पोलिसांच्या डीबी पथकाने शनिवारी अटक केली। 36 लाखाहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त झाल्यानंतर जमीर शेख फरार झाला होता। त्याचा शोध घेण्यासाठी तोफखाना पोलिसांनी विविध ठिकाणी सापळे रचले होते। अखेर गोपनीय माहितीच्या आधारे डीबी पथकाने अचूक कारवाई करत त्याला ताब्यात घेतले। ही धडक कारवाई डीबी पथकातील योगेश साहेर, पोलीस अंमलदार भानुदास खेडकर, सुमित गवळी आणि सुजय हिवाळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। या प्रकरणात यापूर्वी जिशान सय्यद, रिहान शेख, वसीम बागवान, अली शेख, दानिश शेख आणि कासिफ खान यांना अटक करण्यात आली होती। त्यांच्या ताब्यातून 36 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। आता जमीर शेखच्या अटकेनंतर या ड्रग्ज रॅकेट मागील संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एमडी ड्रग्जचा पुरवठा नेमका कोठून होत होता, कोणाकोणाला त्याची विक्री केली जात होती, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास तोफखाना पोलीस करत आहे। जमीर शेखच्या अटकेमुळे या बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असून पोलिसांच्या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, एटीव्ही न्यूज, अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।